आज ना जेवण काही जास्त करायचं नव्हतं, फक्त वरण आणि भातच करायचा होता. आणि सकाळी शिवांशला आणताना शाळेतनं मी रताळी घेऊन आले होते. चला म्हटलं ह्याचंच ना काहीतरी वेगळं करूया. आता वेगळं म्हटलं ना काय, मग रताळ्याच्या घाऱ्या मग त्याच घेतल्या करायला. रताळ्याची 2 भाग करून कापून घेतली आणि स्वच्छ पाण्याने 2-3 धुवून घेतली, कारण ही जरा जास्तीच ना मातीने लडबडीत झाली होती. कुकरच्या भांड्यावर थोडंसं पाणी टाकून ना डायरेक्टच मी शिजायला टाकते, कारण ह्या कुकरमध्ये ना दुसरं कुठलं भांडं बसत नाही. महिना शिजायला टाकली तोवर म्हटलं गूळ तरी बारीक करून घेऊया. मसुरींना गुळसा बारीक करून घेतला होता. घेताना जास्तच मी जरा गुळ घेतला होता, कारण आमच्यात जरा जास्तच ना गोड घाऱ्या लागतात, त्यामुळे जरा भरपूर गुळ घेतला होता. आता एका टोपामध्ये सगळा गुळ काढून घ्यायचा आणि ह्याच्यातनं मी जरा थोडं जास्त पाणी टाकलं होतं, कारण मी जे पीठ करणार होते ना ते थोडंसं नॉर्मल पातळ होतं. आता तुम्ही जर घट्ट पीठ करणार असाल ना तर गुळात थोडंसं जरा पाणी टाकून घ्यायचं. आता रताळी चांगली शिजली होती, मग ह्याच्यामध्ये ना थोडी वेलची पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळं एकत्रित केलं. मग ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं असं पीठ टाकत नाही, जास्त एकदम पीठ टाकायचं नाही, थोडं थोडं पीठ टाकायचं आणि असं चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये ना ते गुळाचं पाणी टाकायचं थोडं थोडं, तेही चांगलं असं एकजीव करून असा गोळा चांगला असा मळून घ्यायचा. आता मी थोडा पातळच गोळा मळला आहे, तुम्ही घट्टही मळू शकता जर तुम्हाला लाटून करायचे असतील तर. तुम्ही बघू शकता गोळा माझा एकदम थोडासा नॉर्मली पातळ झाला आहे. मग थोडंसं ना पळपळा तेल लावून ना ह्या घाऱ्या अशा थापून घ्यायच्या हाताने, थोडंसं तेल लावून हाताला. बघू शकता किती मस्त अशा गोल आल्यात. थापून झाल्यात ना तिला नॉर्मल असं ना हातानं उचलून घ्यायचं, नंतर फाटतात. मग ह्याला कढईमध्ये सोडायचं आणि असं वालटून पालटून ना ह्याला खरपूस चांगलं भाजून घ्यायचं. बघू शकता किती अशी मस्तपैकी ना टम्माशी फुगल्या आणि थोडेसे ब्राऊन कलरमध्ये याला चांगली भाजून घ्यायची. अजून एक दाखवते तुम्हाला मी किती मस्त अशी बघा फुगत्या. एवढी फुगली होती की नाही पलटत सुद्धा नव्हती मला. मस्तपैकी ना आपल्या अशा घाऱ्या तयार झाल्यात, बघू शकता तुम्ही. आजच्यासाठी ना एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.